ब्रेकनंतर स्वागत. बाजारात लहान मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या अनेक पॅकेज खाद्यपदार्थांबाबत धक्कादायक माहिती समोर आली. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासानुसार 6 ते 36 महिन्यांच्या मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या तब्बल 81% खाद्यपदार्थांचा यात समावेश आहे. त्यामुळे हे पदार्थ तुम्ही खात असाल तर मुलांना देत असाल तर वेळीच सावधान व्हा. प्रोसेस्ड अन्नपदार्थ खाताय? सावधान. प्रोसेस्ड अन्नपदार्थ खाल तर आजाराला निमंत्रण द्याल. लहान मोठे सगळ्यांना आजाराचा गंभीर धोका. देशात प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाण्याचं प्रमाण चांगलंच वाढलंय. याचं कारण सध्याचं धकाधकीचं जीवन. त्यामुळे चालता चालताही आपण दुकानातून एखादा पॅकिंग केलेला खाद्यपदार्थ घेतो आणि तो खातो. घरातही लहान मुलांना ते खायला देतो. हे पदार्थ खायला टेस्टी लागत असले तरी तुमच्या आरोग्यासाठी ते अजिबात चांगले नाहीत, कारण या पदार्थांमुळे तुम्ही आजारी पडू शकता. अमेरिकेतील टेक्सास राज्यातल्या ऑस्टिन शहरातील 21 किराणा दुकानांमधील 2783 पॅकेज्ड टॉडलर फूड उत्पादनांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये फळांचे पाऊच, मॅक्रोनी अँड चीज, ओट बार्स, चीज पफ्स, पीनट बटर पफ्स यासारख्या उत्पादनांचा समावेश होता. या संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 17% उत्पादनांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त होतं. 25% उत्पादनांमध्ये मिठाचं म्हणजे सोडियमचं प्रमाण अधिक होतं. 11% उत्पादनांमध्ये चरबीचं प्रमाण शिफारशीपेक्षा जास्त होतं. 12% उत्पादनं आवश्यक ऊर्जा घनतेच्या निकषांवर अपयशी ठरली. अनेक पालकांचा असा समज असतो की लहान मुलांसाठी विकले जाणारे सर्व पदार्थ पोषणदृष्ट्या सुरक्षित असतात. मात्र प्रत्यक्षात तसं नसल्यानं पॅकेजवरील घटक आणि पोषण मूल्यांची माहिती काळजीपूर्वक वाचणं अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते आयुष्याच्या पहिल्या 1000 दिवसातील आहार हा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात जास्त साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यास भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लहानपणापासून मधुमेह, रक्तदाब असले आजार बळावण्याची शक्यता आहे. प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे परिणाम नेमके काय होतात? तर लठ्ठपणा आणि वजन वाढणं, हृदयविकाराचा धोका वाढतो, टाईप 2 मधुमेहाची शक्यता वाढते आणि पचन संस्थेचे आजारही होतात. शरीरामध्ये वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची, मिनरल्सची, कॅल्शियमची कमी निर्माण होते आणि या कमीमुळे व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सीमुळे होणारे ॲनिमिया किंवा रक्तक्षयासारखे आजार होतात. हाडं ठिसूळ होण्यासारखे ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होतात. याच्यातल्या मिठाच्या प्रमाणामुळं ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका असतो आणि वयाच्या कमी वयात या लोकांना मधुमेह किंवा रक्तदाब किंवा हृदयविकाराचे आजार होतात. या पदार्थांमुळे लहान मुलांच्या वाढीवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे या मुलांचं आयुष्य तुलनेनं कमी होतं. तसंच अनेक आजार बळावतात. त्यामुळे पालकांनीही गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं डॉक्टर म्हणतात. ही लहानपणी लागलेली सवय आपण म्हणतो की ती मोडत नाही. त्यामुळे बरीच मुलं हे एकदा त्या पाकिटबंद जेवणाच्या आहारी गेले किंवा प्रोसेस्ड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या आहारी गेले की त्यांना घरचं अन्न नकोसे वाटतं. त्यामुळं पालकांनी किंवा कुटुंबांची जबाबदारी आहे की त्यांनी लहानपणापासूनच मुलांना या पाकिटबंद अन्नपदार्थापासून दूर ठेवलं पाहिजे आणि द्यायचंच असेल तर ते आठवड्यात एकदा, 15 दिवसात एकदा बक्षीस या स्वरूपात द्यायचं आणि रेग्युलरली नियमितपणे त्यांनी घरचं अन्न खाल्लं पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तात्पुरते खाण्यासाठी हे पदार्थ उत्तम वाटत असले तरीही शरीरावर दुर्गामी परिणाम करतात. लहान बाळापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यासाठी हे अपायकारक आहे. धक्कादायक म्हणजे अनेक पदार्थांवर खाद्यपदार्थांबाबत जी माहिती लिहिलेली असते तीही खोटी असल्याचं पुढे आलं. त्यामुळे या पदार्थांपासून आता 2 हात लांबच राहा आणि राहा खबरदार. विशाल करुळे, छत्रपती संभाजीनगर.